नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकून तुम्ही खूप खुश होणार आहात. कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीये. होय, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळी फक्त एका महिन्याचे नाही तर 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होत आहेत. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा निधी थेट तुमच्या बँक खात्यात येत आहे. सरकारकडून या योजनेसाठी तब्बल 3690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि आजपासून या पैशांचे वितरण सुरू झाले आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत लाखो महिलांच्या खात्यात 1500 ते 3000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुमचा मोबाईल घ्या आणि बँक मेसेज किंवा अकाउंट नक्की चेक करा. कारण कदाचित तुमच्या खात्यातही पैसे आले असतील. तर नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे आले, कोणाला अजून मिळणार आहेत आणि पुढील हप्ता कधी येणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्य बातमी आणि तांत्रिक तपशील. महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्थ विभागाने 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मार्च महिन्यात राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्याचे नियोजन सरकारने पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांच्या सूचनेनुसार या महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात त्वरित वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ज्या महिलांचे पैसे काही कारणास्तव रखडले होते त्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांची रक्कम एकत्रित मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आधार सीडिंग आणि बँक खाते. बहिणींनो, सरकारने या योजनेत एक महत्त्वाचा निकष लावला होता, तो म्हणजे आधार सीडिंग. तुम्हाला माहीत आहे का, या योजनेमुळे महाराष्ट्रातील तब्बल 50 लाख महिलांनी पहिल्यांदा स्वतःचे बँक खाते उघडले आहे. हा पैसा थेट तुमच्याच खात्यात जावा, घरातल्या पुरुषांच्या खात्यात न जाता तो तुमच्या हक्काचा राहावा, हाच सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, डीबीटी ॲक्टिव्ह नसेल, तर मात्र तुमचे पैसे अडकू शकतात. जर तुम्हाला अद्याप मेसेज आला नसेल तर एकदा बँकेत जाऊन तुमचे आधार सीडिंग स्टेटस नक्की तपासा. अर्थसंकल्प आणि योजनेचे भविष्य. अनेकांना प्रश्न पडला होता की नवीन अर्थसंकल्प आल्यावर या योजनेत बदल होतील का? तर स्पष्ट करण्यात आले आहे की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही या योजनेत कुठेही खंड पडणार नाही. प्रत्येक महिन्याला लाभाची रक्कम वेळेत जमा व्हावी यासाठी विभाग पूर्णपणे सज्ज आहे. सध्या 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे आणि येणाऱ्या काळात यावर अधिक सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच सुद्धा सरकारने दिले आहेत. म्हणजेच तुमची ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, यात कोणतीही शंका नाही. तर लाडक्या बहिणींनो, आजची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली? जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अद्याप हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सरकारी योजनांची अशीच खरी आणि खात्रीशीर माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.